महाराष्ट्राच्या विधिमंडळात सध्या अधिवेशन चालू आहे आणि त्या अधिवेशनामध्ये विरोधी पक्षनेते जे आहेत ते म्हणतात शेतकऱ्यांसाठी संपूर्ण कर्जमाफी द्या। तुमचा निर्णय बरोबर आहे, कारण का हे बदलतं हवामान, यामुळं अवकाळी पाऊस, गारपीट, यामुळं शेतकऱ्यांच्या डाळिंबाच्या बागा, द्राक्षाच्या बागा आणि रब्बी हंगामातलं पीक सुद्धा उभं, तूर असेल, सोयाबीन असेल, कापूस असेल, या सर्वांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। त्यामुळे शेतकरी हातबल झालाय, अक्षरशः रडकुंडीला आलाय। त्यामुळे विधानसभेत या प्रश्नावरती जी चर्चा झाली ती बरोबरच आहे, कारण का 40 दुष्काळी तालुके जाहीर झाले, त्याला केंद्राच्या बी शिफारशी निकष लागू झालेले आहेत। 1200 महसूल मंडळ हे टंचाई क्षेत्रामध्ये घोषित करण्यात आले, परंतु अजूनपर्यंत त्या शेतकऱ्याला मदत मिळालेली नाही। आणि हे सरकार काय म्हणतं, आम्ही पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे। कारण हे आपण जसे निवडणुकीत घोषणा देतात ना, तसेच ही लोक विधिमंडळात घोषणा देतात, परंतु शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देऊन हा प्रश्न सुटणार का, हा महत्वाचा प्रश्न आहे। आता कर्जमाफी हे जर शेतकऱ्याला द्यायचं ठरलं तर शेतकरी जे गरीब आहेत, होतकरू आहेत, यांना मुळातच कर्ज जास्त दिले जात नाही आणि जे धनदांडगी लोक आहेत यांनाच कर्ज जास्त दिलं जातं। त्यामुळे ते कर्जमाफीचा मुद्दा उचलून धरतात, कारण का जो गोरगरीब कष्टकरी मजूर करणारा जो शेतकरी आहे ते शेतामध्ये पीक असेल तर त्याला पिकावरती कर्ज भरपूर दिलं जात नाही। त्यामुळे 10,000 आणि 20,000 रुपये कर्जमाफी करून मिळणार काय, हा महत्वाचा प्रश्न आहे। त्यामुळे धनदांडग्या लोकांना कर्ज जास्त मिळतं आणि कर्जमाफी शेतकऱ्याच्या नावावरती करायची आणि धनदांडगी लोक जास्त फायदा घेतात। परंतु ही कर्जमाफी करून खरंच फायदा शेतकऱ्याचा होतो का, नाही होत। कसं असतंय, आज मला पैसे कमी पडले म्हणून उसने आणले आणि 10-5 हजार रुपयाची मदत केली किंवा 10-5 हजार रुपयाचं कर्ज माफ झालं म्हणून शेतकरी समाधानी राहील, अशी कुठलीच आशा बाळगून राहणं योग्य नाही। तर शेतकरी कर्जमाफीची वेळ येऊ देऊ नये अशा उपाययोजना आणि विधिमंडळामध्ये तारांकित प्रश्न आणि शेतकऱ्यांना अवकाळी आली, गारपीट झाली, काय जरी झाली तर शेतकरी स्वतःच्या पायावरती खंबीरपणे उभा राहायला पाहिजे आणि शेतकऱ्यांना जे शेतीसाठी कर्ज उचललेलं आहे ही कर्ज माफ करा म्हणून अशी वेळ शेतकऱ्यावरती आली नाही पाहिजे। याच्यावरती जर सरकारने विधिमंडळामध्ये चर्चा करून शेतकऱ्यांच्या हिताचं एखादं जर विधेयक मांडलं आणि त्याच्यावर चर्चा होऊन ते विधेयक जर पास झालं विधिमंडळात तर खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचा आनंद आहे। शेतकऱ्यांच्या मालाला फिक्स हमी भाव, शेतीचे दर कमी होणं जास्त हो। जर तुम्हाला दर कमी व्हायला लागले वाटलं तर जे पायाभूत किंमत ठरवलेली आहे त्याच्याप्रमाणेच तुम्ही खरेदी करा आणि बाहेरच्या देशामध्ये निर्यात करा, हे धोरण तुम्ही राबवलं पाहिजे सरकारनं। पण आमच्याकडून शेतकऱ्याकडून कमी दरानं काही खरेदी करायचं नाही, हे लक्षात बाब असली पाहिजे। दुसरी गोष्ट, शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारी वीज असेल, त्यानंतर विहिरीच्या सुविधा असेल, हे जास्तीत जास्त प्रमाणात दिले पाहिजेत। ठिबक सिंचन असेल, तुषार सिंचन असेल, याचाही सबसिडी मार्फत गावोगावी घरोघरी ही योजनेचा लाभ झाला पाहिजे। त्यानंतर पशुपालनाला फिक्स दर आणि त्यांच्यासाठी लागणारं साहित्य, त्यानंतर जनावरांचा विमा, जर एखादं जनावर दगावलं तर त्यांच्यासाठी विम्याची सोय, म्हणजे शेतकऱ्यांना किंवा शेतकऱ्यांच्या शेतीचे अवजार आहेत त्यांना अनुदान देणं आणि त्या योजना नुसत्या फलकावरती जाहीर करून फायदा नाही,
किंवा डिजिटल युगामध्ये नुसतं प्रसारित केलं म्हणून फायदा नाही, तर ह्या योजनेचा तळागाळातले शेतकरी जे खरोखर गरीब आहेत, जे होतकरू आहेत, अशा शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतो की नाही ही समिती नेमली पाहिजे आणि त्या समितीमार्फत सर्वेक्षण केलं पाहिजे सर्व शेतकऱ्यांचं, की आम्ही शासनामध्ये जे निर्णय होतात आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी तळागाळातल्या लोकांपर्यंत होते का हे आवर्जून पाहिलं पाहिजे. त्यावरती एक समिती स्थापन केली पाहिजे आणि मग त्या समिती जर अहवाल आला की अजूनही गोरगरिबापर्यंत ह्या सुविधा पोचत नाहीत, तर त्याच्यासाठी अजून काय उपाययोजना करता येतील का, किंवा जे प्रशासकीय अधिकारी आहेत यांच्यामार्फत काही समन्वय समिती होती का, की गावागावामध्ये काही एकीकरण करून समितीचं काही समिती स्थापन करता येतील का, गावातल्या प्रत्यक्ष लोकांचा काही सहभाग होईल का, याचा बी विचार शासनानं करणे गरजेचं आहे. आणि कायमस्वरूपी कर्जमाफी इथून पुढं करायची वेळच येऊ देणार नाही असं पाहिजे. आता कर्जमाफी केले म्हणून काही लोक आनंदी असतात, पण मुळात मी सांगतो कर्जमाफी केल्यामुळे शेतकरी खरा आळशी बनतो. कारण का ह्या वर्षी झालं की कर्जमाफी, अजून आंदोलन होईल, 5-10 हजार रुपयाचं कर्ज, 5-10 हजार रुपयाचं कर्ज माफ करून शेतकऱ्याला आळशी बनवलं जातं. आणि पुन्हा अजून हे नुकसान झालं तर पुन्हा अजून कर्जमाफी करणार का? ह्यात किती लोकांचा फायदा होणार, किती लोकांचा तोटा होणार? कर्जमाफी होऊन सुद्धा शेतकऱ्याचा फायदा होतो का? ह्या अगोदर अनेक वेळा सरकारनं शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना आखली, तरी शेतकऱ्यांना अजून कर्ज का उचलावं लागतं ही खरी वस्तुस्थिती. म्हणजे कर्जमाफी करायसाठी विरोधकांनी आंदोलन करणं, पुन्हा ते विरोधक सत्ताधारी बाकावर बसतात, पुन्हा त्या पक्षानं अजून आंदोलन करायची, कर्जमाफी झाली पाहिजे. म्हणजे असा नुसता प्रश्न मांडून काही फायदा होणार नाही. तर राज्याच्या सर्व विरोधी पक्ष असेल, सत्ताधारी पक्ष असेल, या सर्वांनी विचार केला पाहिजे. एखादी समिती स्थापन करून आपल्या योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत, ते पण शेतकऱ्यापर्यंत पोहोचवल्या पाहिजेत. आणि शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये काय अडचणी असतील त्याला कर्ज पुरवठा करणे, शेतीतल्या मालाला आधारभूत किंमत ठरवणे, त्यांचा माल जास्तीत जास्त बाहेरच्या देशात कसा खपला जाईल, निर्यात क्षमता कशी वाढेल, ह्यावर लक्ष केंद्रित या राज्य विधिमंडळानं केलं पाहिजे. आणि खरंच ही समिती सरकारने नेमावी आणि शेतकऱ्यांच्या जास्तीत जास्त योजना पोहोचवाव्यात, जेणेकरून कुठल्याच शेतकऱ्याला कर्जमाफी करायची वेळच येऊ देणार नाही. अशा जर उपाययोजना केल्या तर खऱ्या अर्थानं महाराष्ट्र सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही. आलं का लक्षात? पण विरोधकांनी किती जरी आवाज केला, गदारोळ केली, तर ह्यांचे ताराकीत प्रश्न तसेच राहतात. महत्वाच्या विषयावरती चर्चा होत नाही. त्या आमदारांनी, खासदारांनी, प्रत्येकाने म्हटलं पाहिजे की आपण विधिमंडळात शेतकऱ्यांसाठी चांगलं विधेयक आणू आणि सर्वांनी चर्चा करू आणि एकमतानं संमत झालं पाहिजे. त्या विधेयकावर एकाही आमदाराचा विरोध नसला पाहिजे. असं विधेयक आणणं आज राज्याच्या दृष्टीनं खरं गरजेचं आहे. तरच शेतकरी स्वावलंबी बनणार आहे, सुजलाम सुफलाम होणार आहे. कर्जमाफी हा त्यावरचा पर्याय नसून फक्त समिती स्थापन करून सर्वे करून सर्व योजना तळागाळापर्यंत पोचल्या पाहिजेत आणि शेतकऱ्यांना योजनांसाठी आर्थिक निधीची तरतूद करून एक चांगलं विधेयक सरकारनं सादर करावं, एवढीच सर्व शेतकऱ्यांच्या, तमाम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची आशा आहे. जय जवान, जय किसान.